चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। झांकी अनोख कल्याण रूप सबको मन को ये भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए। शिव ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को ये जगा, शिव ध्यान लगा मन को ये जगा। तन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। शिव चरणों में जा 24,000 श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहाँ है। शिव की महिमा बतलाए, शिव की महिमा बतलाए। हो जा पुनीत विषयों न गीत, हो जा पुनीत विषयों न सूत, मन कामना फल सब दीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। यह शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। हे विश्वनाथ कर दे सनाथ सब दुख मिटाने वाले, भव पार लगाने वाले, भव पार लगाने वाले हैं। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। जीवन सफल सब कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए। शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में दान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव। घ्या बसून घ्या। इथं
सर्वेशा म्हणून एक कन्या आलेली आहे, ती कोणाचे आडनाव सांगत नाहीये. तिला गाणं एक भजन म्हणायचं म्हणा. जोरदार टाळ्या वाजवा. सं- सर्वेशास्त्री जवळ जिंकण्याचा वय नाही, हारण्याचं भय नाही. स्वामी शक्ती जसवाती, वेदनेच्या पिंगाची. सेवेतीला नाही कुणी, सोबतीला माझा स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी. वेदनेच्या सुट्टीगाठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझा स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेच्या आनंद स्वामी. थांब थांब. सर्वेशा, जोरदार टाळ्या वाजवा. सर्वेशा शशिकांत ना, शशिकांत दावतपुरे. बघा तिचं वय काय, तिने कसं भजन म्हणली. जोरदार टाळ्या वाजवा.
नमः पार्वतीपते शिव हर 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 लंबोदर परम सुंदरम एकदंतम रक्तांबरम त्रिनयनम परमं पवित्रम उद्यम दिवाकरनिभोज्वलकान्तिकान्तम् विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि सच्चिदानन्दरूपाय सदसव्याशक्तिहेतवे नमः शिवाय साम्बाय स्वयं भुवे नमो नमः नमः शिवाय साम्बाय सुसुतायादिहेतवे पञ्चावरेण रूपेण प्रपञ्चनावृतायते नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रधे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव श्रीरेणुकगणेशाख्यं रेवणसिद्धदेशिकं वीरशैवमताचार्यं वन्देऽहं तं जगद्गुरु शिवे भक्ति शिवे भक्ति शिवे भक्ति भवे भवे अन्यथा शरणं नास्ति अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं नमः नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल मल्लिकार्जुनम् सौराष्ट्र सोमनाथेंच श्रीशैल मल्लिकार्जुनम् सौराष्ट्र सोमनाथञ्च श्रीशैल मल्लिकार्जुनम् सौराष्ट्र सोमनाथेंच श्रीशैल मल्लिकार्जुनम् उज्जैन महाकालेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकालेश्वर ओंकार ममलेश्वरम् उज्जैन महाकालेश ओंकारं ममलेश्वरम् उज्जैन महाकालेश्वर ओंकार ममलेश्वरम् नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 शिवाय ओम नमः शिवाय नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय वरळ्यं वैद्यनाथञ्च काकिन्यं भीमशङ्करम् वरल्या वैद्यनाथेंच डाकिन्य भीमशङ्करम् वरळ्यं वैद्यनाथञ्च काकिन्यं भीमशङ्करम् वरल्या वैद्यनाथेंच डाकिन्य भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय 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 वाराणजान्त विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणजान्त विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी
हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये नमः शिवाय ॐ नमः शिवाय 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 शिवाय ॐ नमः शिवाय नमः 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 शिवाय ॐ नमः शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं व्रतपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेन एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं व्रतपटे नरः एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातपठेन सप्तजन्म कृतं पापं तरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं तरणेन विनश्यति सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः हात शिवाय वरी करून नमः हा शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले हात वरी करून नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. प्रप्रथम जगदादि जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्यांच्या चरणी अनंत भक्तिपूर्वक प्रणाम समर्पण करून अमृतेश्वर मठाचे कर्तृगादी भगवान अमृतेश्वरापासून सद्गुरु लिंगैक्य बाळेश्वर शिवाचार्य महाराज, लिंगैक्य जगद्गुरु सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महास्वामीजी पर्यंत जी गुरुपरंपरा झालेली आहे त्या गुरुपरंपरेला अनंत प्रणिपात नमस्कार करीत त्या भागातील चालता फिरता देव म्हणून प्रसिद्धी पावलेलं शतायुषी लिंगैक्य सद्गुरु निरंजन शिवाचार्य महाराजांच्या दिव्य योग समाधीस अनंत प्रणिपात नमस्कार करून या शिवमहापुराण कथेमध्ये तत्पूर्वी त्या गावामध्ये दोन पवित्र स्थान, एक शिवलिंगेश्वर महादेव आणि एक अमृतेश्वर भगवान, या दोघांच्या पवित्र सानिध्याला अनंत वंदन समर्पण करीत अत्यंत सुंदर रीतीनं संगीत साथ देत असणारे आमचे पवारजी, पवार सर संगीत शिक्षक भी आहेत आणि लेकरांना संगीत शिक्षा देतात. ते सुद्धा एक ज्ञानयज्ञ आहे. एकदा जोरदार सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमचे दिनेशजी आज पॅड घेतलेत, काल तबला वाजवत होते आणि संकेत महाराज आणि उत्तम असं ऑर्गन साथ देत असणारे आमचे हरिकुमारजी, असे सुंदर अत्यंत सुंदर रीतीनं आज कितवा दिवस आहे? पाचवा आहे. हा, इथं 5 म्हणाले. सहावा दिवस. 6 दिवस कोणीकडे निघून गेलं कळायला सुद्धा नाही. अवघ्या 6 दिवस पर्यंत अत्यंत सुंदर रीतीनं न चुकता वेळेवर येऊन संगीत साथ दिलेले सर्व कलाकारांबद्दल जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा. आज आमची परिस्थिती थोडं बिघडलेली आहे. दूध जास्त गरम केल्यावर काय होते? काय होते? उतू जाते की नाही? आज आमच्यावर आलमला नगरीतल्या गावातल्या सगळे भक्त मंडळी दुपारी 1 वाजल्यापासून इथं येईपर्यंत
आमच्या घरी या, आमच्या घरी या. आले 2 दिवस मस्त आराम वाटते. 2-3 दिवस असं सोडून देता, कुणी येऊन भेटत नाही. जसं जसं जवळ येते तसं तसं काही चतुर भक्त असतात, शिष्य असतात. त्यांनी महाराज गावात आल्याचे दुसऱ्याच दिवशी सेवा समर्पण करतात. 1 का 2, मी कोणाचं नाव घेऊ. आज आमची परिस्थिती महेशप्पा निलंगेकरांना माहित आहे आणि आमच्या मनमत स्वामीला माहित आहे. नंतर त्यांना विचारा, जोरदार टाळ्या वाजवा. काय वाटते का? पुन्हा आमचे सप्तर्षी म्हणतात, महाराज आमच्या घरी का नाही आला? महाराज ज्याचं दुखते त्याला कळते. पण एक लक्षात ठेवा, आम्ही कथा बरेच ठिकाणी केलो, भरपूर कथा झाल्या. तुमची स्तुती नाही, मी स्तुती कोणाची करत नाही. काय माहिती काय संबंध आहे गुरु महाराजांचं आणि तुमचं. आमचा स्वभाव कसा आहे, महाराज इथंच आहे चला म्हणले की निघलोच. आम्ही तिकडे रोडच्या पलीकडे गेलतो. एक माता घर बांधत होती, ते नाव माहित नाही मला. घर पाडले, घराचं पायाभरणी सुरू आहे. कठीण परिस्थितीमध्ये घर बांधत आहे. भीत भीत त्यांनी येऊन म्हणले, बाजूच्या घरामध्ये पादपूजा चालू होता. महाराज आमच्या घरी उभारायला जागा नाही, पण आमच्या घरी येऊन पदस्पर्श तुमचा व्हावा. त्याच्या तोंडातून निघता क्षणी आमचा मनमत असो, महेश असो, महाराज असो, चला येतो. त्याने म्हणाले आराम करायचं, महाराजाला लय वेळ झाले, फिरायले, उद्या येऊ. म्हणलं कुठे आहे घर? हे काही. त्याच्या घरात गेलो आणि त्या घरात फिरून अक्षता टाकलं. खरं प्रेम कसं असते बघा, त्याच्या घरातून बाहेर येता क्षणी त्या माईचा डोळे भरून आला होता. हे खरं प्रेम असतं महाराज, हे प्रेम असतं, प्रेम असतं. प्रत्येक जण, अनेक लोकांनी आज आमची परिस्थिती घाण्याचं बैलासारखं झालं होतं. कोण म्हणते देव खात नाही, कोण म्हणते देव येत नाही, कोण म्हणते देव सोबत नाहीये. पण विचार करा, परब्रह्म परमात्म्याला जवळ करायचं असेल ना, अगोदर काय करावं लागतं? मन पवित्र करावं लागतं महाराज, मन पवित्र. नेहमी नेहमी सांगतो मी, शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना स्वयं शिवहून शिवमहापुराण कथा श्रवण करा. भगवंताचं नामस्मरण करणंच गंगा स्नान आहे. तुम्हाला गंगेला जाऊन अंघोळ करण्याची गरज नाहीये, काशीला जाऊन अंघोळ करण्याची गरज नाहीये. बघा, काल सोमनाथ लिंगाचा, ज्योतिर्लिंगाचं वर्णन झालं.
त्याच्या अगोदर मल्लिकार्जुन लिंगाचं वर्णन झालंय. प्रत्येक शिवलिंगामध्ये आणि त्याने विराजमान आहे. आणि तुम्ही काशीला जाऊन गंगा स्नान केल्यावर पुण्य मिळतो. पण शिवमहापुराण कथा सांगते, या कथा पेंडॉल मध्ये बसून ज्यांनी भगवंताचं नामस्मरण करतो, कसं करायचंय? तोंडानं म्हणावं लागतं महाराज. गंगाधरा गवरी हरा, गंगाधरा गवरी हरा, उमा शंकरा महादेवा. गौरी हरा गंगाधरा, गौरी हरा उमाशंकरा महादेवा, उमाशंकरा महादेवा. आम्ही एवढेच म्हणावं असं काही नियम नाहीये. मी आता काय म्हणलं, ज्यांनी मुखारविंदातून शिवाचं नामस्मरण करतात त्यांनाच गंगा स्नान केल्याचं फळ प्राप्त होतो. मी माझ्या मनानं काही सांगेन, जे शिवमहापुराण कथा सांगते. मग आता काय करावं लागेल महाराज? आज 6वा दिवस आहे, उद्या 7वा दिवस, उद्या कथा सांगता होते. मग शब्द रूपामध्ये आज गंगेचं काशीचं वर्णन करायचं नकोय का? जर आपल्याला बसल्या ठिकाणी गंगा स्नान करायचं असेल, काय करावं लागेल महाराज? देवानं दिलेलं वाणी वापरावं लागेल आणि म्हणावं लागेल. सोपं आहे. गंगाधरा गंगाधरा गवरी हरा, उमा शंकरा महादेवा. क्या बात है. गंगाधरा गवरी हरा, म्हणा उमा शंकरा महादेवा. गंगाधरा म्हणा 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 म्हणा. गंगाधरा गंगाधरा गवरी हरा, गौरी हरा उमा शंकरा महादेवा. उमा शंकरा. क्या बात है, बहुत अच्छा. महादेवा. बघा, मुखारविंदातून शिवमहापुराण कथा सांगते. जो भक्त जिथं बसलं तिथं बसून मम नाम उच्चरिता, शिव 2 अक्षर आहे महाराज. एवढं सुंदर अमूल्य नरदेह जन्माला आलो, एवढं देह सुंदर दिला, एवढं वाणी सुंदर दिलं, एवढं 2 नेत्र दिलं,
कशासाठी दिलं? एवढं सुमधुर कंठ दिलं. कोणाचं गुणगान गायला? बरेच जण ह्या वाणीचा दुरुपयोग करतात महाराज. जोपर्यंत आपल्या मुखारविंदातून शिव नामस्मरण निघत नाहीये तोपर्यंत गंगा स्नान होत नाहीये महाराज. बघा, जे कोणी सद्भक्त ह्या शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेले त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. का बरं? आपल्याला काशीला जाऊन आंघोळ केल्यावर गंगा स्नानाचं फळ मिळतो, पण इथं बसल्या ठिकाणी एवढंच नव्हे, यमुना, सरस्वती, त्रिवेणी संगमाचं स्नान कुठं भेटते महाराज? कथा पेंडाल मध्ये बसून कथा श्रवण करत करत त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं ना, गंगा स्नान केल्याचं फळ मिळतो. म्हणून सगळ्यांनी मन मोकळेने म्हणा, येऊ न येऊ, बाजूच्या बाई आमच्याकडे बघू न बघू, सोपं आहे. गंगाधरा, गौरी हरा, उमाशंकरा, महादेवा, काहीच नाही ग. गंगाधरा, गंगाधरा, क्या बात है. गंगाधरा, 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 गौरी हरा, हरा, उमा शंकरा, महादेवा, शंकरा, महादेवा. टाळ्या, एक टाळी आलं पाहिजे महाराज. क्या बात है. सगळ्यांनी डोळे बंद करा, म्हणा गंगाधरा, गंगाधरा, गौरी हरा, गौरी हरा, उमा शंकरा, महादेवा, उमा शंकरा, महादेवा. गंगाधरा, हे गंगाधरा, गौरी हरा, उमा शंकरा, हे उमा शंकरा, हे महादेवा, महादेवा. गंगाधरा, गंगाधरा, गौरी हरा, गौरी हरा, उमा शंकरा, महादेवा, उमा शंकरा,
शंकरा महादेवा उमा 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 शंकरा नमः पार्वतीपते शिव हर हर गंगाधरा गौरी हरा उमा शंकरा महादेवा जोरदार टाळ्या वाजवा तुमचं तुम्ही. शिवमहापुराण कथा सांगते त्रिवेणी संगमाचं स्नान बसल्या ठिकाणी करता येतो. बघा, तिकीट काढायचं नको, जायचं नको, धक्काबुक्की खाणं नको. यांना कोण म्हणतात? भोळा शंकर. एवढं भोळा आहे त्याने. तुम्ही भक्ती भावनेनं, मी तर असं म्हणेन, तुम्ही एक शिवलिंगाचा, देवादिदेव महादेवाचा पूजा जर तुम्ही केलं ना, तुम्ही समजून घ्या, परब्रह्म परमात्माला जलधार जर तुम्ही धरला, ते सांगतात ना डॉक्टर लोक, हे गोळी घेतलं तर सगळं विटॅमिन्स खाल्ल्यासारखं होतं, सांगतात की नाही? एक गोळीमध्ये शरीराला जेवढं पाहिजे तेवढं सगळं विटॅमिन एकाच गोळीमध्ये आहे म्हणून सांगते की ऐकलं ना? तस काल तुम्ही श्रवण केले की नाही? भव रोगाला जर दिव्य रसायन, दिव्य औषध जर कुठे असेल, आणि परब्रह्म परमात्मा स्वतः म्हणतो, माझ्या भक्ताला जर माझ्यापर्यंत येणं शक्य नसेल, कथा श्रवण कर, आणि त्या कथेमध्ये जाऊन भगवान शंकराचे नामस्मरण कर. नामस्मरण केले मात्रानं काय होते महाराज? संपूर्ण गंगा स्नान केल्याचे इतकं फळ आपल्याला प्राप्त होतं. याच्यापेक्षा पलीकडचं दयाळू देव कोण आहे मला सांगा? एक महादेवाची पूजा जर आपल्याला घडलं, एकही देव तुमच्यातून सुटत नाही. सगळ्या देवी देवतांचं पूजा फक्त शिवनामस्मरण करत जलधार धरलं तर शिव महाप्रभू आपल्याला सगळ्या देवतांची पुण्यप्राप्ती आपल्या जीवनात पदरात टाकतो. परब्रह्म परमात्मा एवढं दयाळू आहे, आणि शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून त्यांनी गंगा स्नान, यमुना स्नान, सरस्वती मातेचं स्नान सुद्धा त्यांनी विवरण केलेले महाराज. आता गंगा कुठं आहे? काशीमध्ये जावं लागतं.
मग तुम्ही काय करायचं, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केला त्यांचं सगळ्यांचं गंगा स्नान झालं महाराज. मग इथून जाताना तिकडे 2-4 जण उभारणार आहेत कमिटीचे लोक, इकडे बी 2-4 जण उभारणार आहेत. तुमच्या गावातून काशीला जाण्यासाठी जेवढं तिकीट आहे तेवढं तिकीट आमच्या कार्यकर्त्यांना देऊन जायचंय. वाजवा टाळ्या. आणि मला काल परवा कळालं हे सप्ताह तरुण झालेले, तरुण 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 म्हणजे 18-20 वर्षाचं झालेले आहे. 2-3 दिवस मागे मला कळालं. कसं विचार आहे, सगळे वयस्कर मंडळी मागे उभा आहेत. मी तुम्हाला नेहमी सांगतो, बरेच ठिकाणी आम्ही फिरतो, पण या गावामधलं विचार, या गावामधलं आचरण विचार वेगळंच आहे. 2-3 दिवस माग मला समजलं हे या वर्षाचा जो सप्ताह आहे कोण उभं केलं, या गावातले सगळे युवक मंडळीनं मिळून हा सप्त्याचं निर्माण केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्या लेकरांसाठी बनते. प्रत्येक घरातलं एक एक लेकरू आहे त्याच्यात. अलमला नगरीतील प्रत्येक घरातून एक एक लेकर. पुड्या खाऊन, काहीतरी करून, काहीतरी गहाण खाऊन, तिकडं तिकडं वट्ट्यावर बसून गप्पा हाणणारे लेकर आज शिवनाम सप्ताह करतात. जोरदार टाळ्या त्या लेकरांसाठी बनते. मी तर म्हणेल ही सप्ताह तरुण झाला, तरुण झाला. तुम्ही चला पुढं, आम्ही मागा आहे. वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घेऊन, त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या मार्गदर्शनानं इतकी उत्साहामध्ये 2-3 दिवस झालं माझ्या डोक्यात आहे. मग त्या सगळे युवक मंडळी इकडे तिकडे उभारणार आहे. काय करायचे तुम्ही, तिकीट आणि मला असं बी सूचना आलं, महाराज जे आम्ही 20, 25, 30 वर्षामध्ये करू शकले नाही ते आमचे युवक मंडळीनं याच वर्षी करून दाखवलं म्हणून सुद्धा मला ऐकण्यात आलं. एकदा जोरदार टाळ्या त्या लेकरांसाठी. किती कौतुक करावं तितके कमी आहे. असं कोण्या गावात भेटत नाहीये. आजोबांनी जर सप्ताह सुरू केला असेल तर वडिलांच्या काळामध्ये संपून जाते, पुढे लेकर करत नाही. पण तुम्ही एवढं विशेष करून त्या सप्त्यामध्ये त्या युवक मंडळीनं काय केलेले आहे, अत्यंत मौलाचं कार्य हातात धरून, अत्यंत मौलाचं कार्य त्यांनी हाती धरून या सप्ताहाचं, या शिवनाम सप्ताह व शिवमहापुराण कथेचं निर्माण त्या सर्व युवक नेतृत्वाने केलेले. एकदा जोरदार टाळ्या त्या लेकरासाठी बनते. म्हणून गंगा स्नान करायचं कसं, बसल्या ठिकाणी गंगा स्नान होतं महाराज. अनायास. काय त्रास झाला, डोळे बंद करून बसले होते तुम्ही, भगवान शंकराचं नामस्मरण केलं आणि इथून गंगा काशीमध्ये आहे. आणि एवढंच नव्हे, ते अत्यंत प्रिय असणारं भस्म भगवान शंकराला भस्म आहे महाराज. दररोज सकाळी स्नान झाल्याच्या नंतर तुम्ही जे भस्म धारण करता, तुम्हाला सांगितलं ना भस्म कसं लावायला पाहिजे, तर्जनी मध्यमा अनामिका.
या तिन्ही बोटानं त्रिपुंड्र भस्म धारण केलं पाहिजे. वक्षस्थलाला, कपाळाला, बाहूला, संपूर्ण 16 जाग्यावर कमीत कमी एवढं भस्म लावत असताना त्याचे कण खाली पडतात. तुम्ही जे लावता त्या भस्मानं पडत नाही. हा. आम्ही आता आणून देणार आहे ना, त्या भस्मानं पडतात. मग भगवान शंकर शिवमहापुराण कथेमध्ये सांगतात, जो भक्त भगवान शंकराला अर्पण करून म्हणजे भस्म समर्पण करून जो भस्म कपाळावर सर्व अंगाला लावून घेतो, लावून घेताना जो कण अंगावर पडतात, समजून घ्यायचं यमुनेचं स्नान झाला, यमुनेचं स्नान झाला, यमुनेचं स्नान. रुद्राक्षाची माला. बरेच जणाला आता लिंग घालणं, रुद्राक्ष घालणं, काही काही जणाला आवडत नाही. काय झालं? नमः पार्वतीपते शिव हर हर देव. जो भक्त गळ्यात रुद्राक्ष घालायला मागा पुढं बघतो, अत्यंत आवडणारा वस्तू, एक सामग्री भगवान शंकराला. ही साधारण रुद्राक्ष नाहीये, अत्यंत आनंद रूपामध्ये असताना भगवान शंकराच्या आनंद अश्रूपासून निर्माण झालेली रुद्राक्ष आहे. तुम्ही कथा श्रवण केलेले. बरेच जणांच्या गळ्यामध्ये मी मोठमोठं काहीतरी म्हणतात त्याला मराठीत, चप्पल हार. चप्पल हार तेच म्हणतात ना. एवढं मोठं मोठं असतं म्हणते, ते टोचत नाही तुम्हाला. माणूस बघावं 150 किलोचा असतंय, 80, 90, 100, आणि त्यांच्या गळ्यात बेल बघायला पाहिजे 1 तोळा. वाजवा टाळ, टाळ्या वाजवा. गळ्यामध्ये लिंग किती असावं महाराज, हे बी एक शास्त्र आहे. लिंग किती असायला पाहिजे? आपल्या अंगुष्ठाची 1 खण. त्याला काय म्हणतात तुम्ही? ही तर रेषा आहे ना अंगुष्ठामध्ये, हा, इष्टलिंग इतकं मोठं असलं पाहिजे. ज्याचं जेवढं अंगठा मोठा आहे तितकं. एक अंगुष्ठ. काही काही लोकांच्या गळ्यामध्ये बघितलं पाहिजे, दुसरं मोठमोठे असतात. रुद्राक्ष नको महाराज. बरेच जणाला एवढं अज्ञानी असतात, महाराज मला मातीला जायचंय, हे सगळं ठेवावं का गळ्यात? इथं नाही आमच्याकडे. त्यांनी राहतो कुठं? ज्यांचं आपण गुणगान गायलो त्यांनी राहतो कुठं? गंगाधर राहतो कुठं? भगवान शंकर परब्रह्म परमात्माचा वास कुठं आहे? स्मशानवासी.
बघा, तुम्ही जीवनपर्यंत भजन करू नका, जीवनपर्यंत तुम्ही भगवान शंकराची आराधना करू नका, जीवनपर्यंत तुम्ही पळा 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 पळत राहा, पण शेवटी देव म्हणतो तुला माझ्याच धाम मध्ये यायचंय, मी जिथं राहतो तुला तिथंच आणल्या जातं, तो किती पळायचं तितकं पळ बाबा म्हणते ते. खरंय कोण? म्हणून त्यांनी सुखरूपानं आपल्याला बोलवायला पाहिजे. म्हणून परब्रह्म परमात्म्याचं नामस्मरण भस्म. रुद्राक्ष महाराज आनंद उत्पत्ती करतो. तुम्ही करून बघा. जर कोणाला असं मन घबराट होत असेल, रात्री उठून उठून स्वप्न पडत असतील, रात्री उठून बसत असेल, रुद्राक्षाचा माळ सदैव आपल्या गळ्यामध्ये असला पाहिजे. मी नेहमी सांगतो, आठ रत्नामध्ये हे काही रत्न आहेत महाराज, हे काही रत्न आहेत. मग जो भक्त गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतो, दररोज स्नान करतो, स्नान करताना जो रुद्राक्षवरचं जो जल आपल्या अंगावर पडतो, समजून घ्यायचं आज माझं सरस्वती मातेचं स्नान झालं महाराज, सरस्वती मातेचं स्नान झालं. मग कुठं जायचं गरज पडली का तुम्हाला? एवढं दयाळू आणि अत्यंत प्रिय भक्ताला एकदम सहज रीतीमध्ये काय करणारा? प्रेम करणारा, सहज प्रेम करतो. त्रिभुवनी त्रिभुवनी उदार भोळा राजा शिवशंकर, भोळा राजा शिवशंकर. त्रिभुवनी 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 उदार त्रिभुवनी
देवते शिव हर हर त्रिभुवनी कोणीच नाही महाराज. जर आपल्याला या भवसागरातून पार व्हायचं असेल सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या कृपेला आपण पात्र झालं पाहिजे. गेले काही वर्ष माग तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण केलेले. आठवण करा गुणनिधी. आठवते? सहजपणे जाऊन दिवा प्रज्वलित केला. पण त्यांनी दिवा लावावा म्हणून लावायला गेलता का? महाराज आम्ही सांगतो म्हणून दिवा लावू नका. शास्त्र सांगते आचार्य देवो भव, मातृदेवो भव, गुरु देवो भव, पितृदेवो भव. देवादिदेव महादेव एवढं दयाळू अंतःकरणाचं आहे. गुणनिधी कोण होता? चोर होता. आठवा जरा कथा. गुणनिधी चोर होता. आई वडिलांना तिरस्कार करत प्रेमामध्ये वाढून कधी भगवंताचं नामस्मरण त्यांनी केलं नाही. कधी देवाची पायरी त्यांनी चढलं नाही. बरेच जणांना काय वाटतं, महाराज आज आपण तूप खाल्लो ना, उद्या रूप आलंच पाहिजे. आज तूप खाल्लं की उद्या रूप येत नाही माय. देव असं सहज जर कुठं भेटत असलं ना, मी तुम्हाला आणून दाखवलं असतं. त्याला अनुभवावा लागतो, स्वतःला जिजवावा लागतो, चंदनासारखं देह जिजवावा लागतो. अनुभव मात्रेन देव अनुभवायला भेटतो. देव या डोळ्यांना कधीच दिसत नसतो महाराज. देवाची अनुभूती होऊ शकतो. बरेच जण म्हणतात, महाराज मी तिथं जाऊन नारळ फोडलं की दुसऱ्याच दिवशी माझं काम झालं. हे कोण केलं? महाराज आमच्या भागामध्ये कुठंच पाणी नव्हतं. मी महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याला सांगितलं, संकल्प केलं, जाऊन मी बोर मारलो आणि मला पाणी लागलं. कोणाला दिलं? कोण दिलं पाणी? तुला घर कोण दिलं? पाणी कोण दिलं? तुला संपत्ती कोण दिलं? कुबेर हे कोण होता? गुणनिधी कोण होता? चोर होता महाराज. जीवनामध्ये कधीच भगवंताचं भक्ती केलं नाही, भगवंताचं स्मरण त्यांनी केलं नाही. घराच्या बाहेर पडतो, त्याच्यामुळं वडील वारतात. आई म्हणते मी तुझ्यामुळं माझं सौभाग्य हरवलं. पुत्र मोहामध्ये. माता भगिनींना पुन्हा पुन्हा सांगतो, जर तुमचं मुलं बाळ असतील तर त्याला विद्यावंत करा. त्याला जर तुमच्यापासून लांब ठेवायचं असलं, ठेवावं लागलं तर लांब ठेवा.
पुत्र मोह चालेल महाराज, व्यामोह चलत नाही. व्यामोह म्हणजे काय? मोह म्हणजे काय? मोह म्हणजे ठीक आहे, माझा मुलगा आहे. आता घरात एक जण असते समजा, खूप प्रेम असते परिवारामध्ये, परिवारामध्ये एकमेकावर खूप प्रेम असते, असणंच पाहिजे, असायलाच पाहिजे. एक म्हातारे वट्यावर बसून रडत होते, दररोज रडायची ती. एक संत येऊन विचारले, आजी मी रोज बघतो तू का रडती? आजी काय म्हणले माहिती का? ह्यांचं आठवण येऊन मला रडू येते म्हणले. ह्यांचं आठवण आले, आठवण येते म्हणून रडू येते. मग ते संत विचारले, मग ते जाऊन किती वर्ष झाले? आजी सांगितली 15 ते 20 वर्ष झाला असेल. हे 15 ते 20 वर्ष जे आहे ना, त्याला आठवण करून आठवण करून आठवण करून रडणं, त्याला काय म्हणतात? व्यामोह म्हणतात. ती मोह नाही, व्यामोह म्हणतात. मग व्यामोह कुठं केलं पाहिजे? व्यामोह केलं पाहिजे परब्रह्म परमात्मावर व्यामोह केलं पाहिजे महाराज. परब्रह्म परमात्मा. गुणनिधी चोर असून गेला बाहेर, एकदाही मंदिरात गेले नाही. तुम्हाला माहित आहे पुढं काय झालं? खायला त्याला भूक लागला होता, त्या कारणामुळे त्याला एक मंदिर दिसतो, त्या मंदिराची पायरी चढायची त्याच शक्ती त्याच्या जवळ नव्हता. भजन झाला, शिवरात्र होता. किती दयाळू आहे बघा. तिथंच त्यांनी थांबला. भजन करणारे झोपल्यावर मधात जाऊन काहीतरी भेटते का या उद्देशानं त्यांनी मंदिराची पायरी चढला. बघा, दररोज नमस्कार स्वतः आम्ही करण्यासाठी जर मंदिराची पायरी चढलं तर आपलं किती उद्धार होणार नाही. आपला किती उद्धार होणार नाही. त्यांनी मंदिरासाठी पायरी चढलं का? नाही महाराज. गुणनिधी मंदिरासाठी पायरी चढलेली नाहीये, त्याला भूक लागली होती म्हणून मंदिराची पायरी चढला. मधात गेला, बघितला सगळीकडे अंधार आहे, दिव्याचं उजेड कमी होत चाललेलं आहे, वात संपत चाललेले आहे. त्याला काहीतरी खायला पाहिजे, तिथं दिसायला पाहिजे म्हणून अंगवस्त्र फाडून त्याने दिवा प्रज्वलित करतो. कशासाठी करतो महाराज? मला एक कळत नाहीये, काही जण मंदिरामध्ये गेल्यावर पिंडीवर का ठेवतात? मी रामलिंग मुदगडला काल गेलो होतो, परवा दिवशी. पूर्ण पिंडीवर चिमटे ठेवले. आज जेवण झालं का तुमचं? झालं प्रसाद? उद्या काय करा, ताट लावा म्हणा आणि डोक्यावर द्या म्हणा, असं खावा.
परब्रह्म परमात्मा भोळा आहे म्हणून आपण काही करायला नाही पाहिजे महाराज. नाही समजलं समजून घ्या, नाही कळालं कोणाला तरी विचारा. महादेवाच्या पिंडीवर चिमटे ठेवतात काही काही जण. मला हसू येते आणि एकाकडे राग बी येते. इतकं अज्ञानी. आणि तुमच्या डोक्यावर गुळाचं पाणी करून टाकलं तर रामलिंग मुदगड मध्ये प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जात असताना त्यावेळेसचं हेमाडपंथीचं रामेश्वर महादेव मंदिर आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्या मंदिराचं दर्शन जर कोणी गेलं तिकडे तर दर्शन घ्या. हेमाडपंथीचं मंदिर. आणि तशा मंदिराच्या शिवलिंग एवढे एवढे उंच शिवलिंग आहेत. आणि त्या पिंडीवर चिमट्या ठेवलेल्या. गुणनिधी मधात गेला, अंगवस्त्र फाडला, दिवा लावला. म्हणजे विजत असलेल्या दिव्याला प्रज्वलित केला. कशासाठी केला? काय आहे इथं? एक दिवा त्यांनी लावला. पुढची कथा तुम्हाला माहित आहे. चोर आहे म्हणून मारण्यात आला. तो शिवलोकाला गेला. एकच दिवा लावला. कशामुळे लावला? खायचं पाहिजे होतं म्हणून लावला. एक दिवा लावावा म्हणून त्यांनी लावलेलं नाहीये. आम्ही आता बरेच जणांना सांगतो काहीतरी कष्ट आहे हे आहे. आम्ही म्हणतो गाईच्या तुपानं ज्याला मानसिक त्रास आहे, ज्याच्याजवळ संपत्ती टिकत नाहीये, ज्याला घरामध्ये दरिद्र आहे, दारिद्र्यता आहे, तशा व्यक्तीनं दर सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी गाईच्या तुपानं एक नवीन पणतीमध्ये, मातीच्या पणतीमध्ये दिवा लाव आणि त्याच्यामध्ये काळं तेल टाक आणि त्या दिवेतून त्या महादेवाला बघण्याची प्रयत्न कर आणि त्याची आरती करून घरी ये म्हणून आम्ही सांगतो. लगेच विचारतात किती सोमवार महाराज? एकच दिवा लावला त्याने. देवाला किती बेल वाहू, किती फूल अर्पण करू, किती दिवा लावू, काय भोग लावू, किती अन्नदान शिजवू, किती हे शब्दच नसते त्याच्याजवळ. कोणीतरी काहीतरी तुम्हाला उपाय सांगितलं तर असं निश्चय तुमच्या जीवनामध्ये करा, महाराज माझा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी हे दिवा प्रज्वलित करीत राहते, प्रज्वलित करीत राहते. हे श्वास बंद झालं तरच हे दिवा बंद होणार आहे. असे संकल्प केलं पाहिजे महाराज. एक दिवा लावला त्याने, कैलासाला गेला. पुन्हा भगवंताला प्रार्थना करतो, एक दिवा लावल्यानं तुझं जर लोक भेटत असेल देवा, माझं उर्वरित जीवन मला असं पुनर्जन्म दे, पुन्हा जन्म दे. मी तुझंच भक्ती करतो, तुझंच गुणगान करतो, तुझ्याच साठी जगतो. गुणनिधीनं भगवंताला वचन देतो. दयाळू परब्रह्म परमात्मा त्याला पुनर्जन्म देतो. दम
नावाचा कलिंग देशाचा राजघराण्यामध्ये दम नावाचा राजकुमाराचा पिंड जन्माला येतो. विचार करा. पुन्हा त्यांनी दिवा लावतो, मंदिर बांधतो. मग पुढं काय झालं त्याने? दीप सरसावीत झाला तो कुबेर. दीप सरसावीत झाला तो कुबेर. सरसावीत झाला तो कुबेर. दीप 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 सरसावीता झाला तो कुबेर. दीप सरसावीत झाला तो कुबेर. दीप सरसावीता झाला तो कुबेर. दीप सरसावीत झाला तो कुबेर. दीप सरसावीता झाला तो कुबेर. सरसावीता झाला तो कुबेर. एक चोरला, एक चोर चोरी करणाऱ्याला एकदा दिवा लावतो, पुनर्जन्म मिळतो, राजघराण्यामध्ये मिळतो. राजघराण्यामध्ये जन्माला आला तेव्हा त्याने वचन दिलेलं पाळतो. बघा, आम्ही तुम्ही सगळे वचन दिलेले आहोत, आम्ही पाळले नाही. 8व्या महिन्यामध्ये आपण सगळे वचन दिलेले आहोत. कोणाला? बाळ असताना सगळ्यांनी वचन दिलेले. काय म्हणून? मी तुझंच भक्ती करेन, मी तुझंच गुणगान गाईन, तुझ्याच साठी जगे. इथं आल्यावर मग आज गुणनिधीचं कथा काय येते? त्यांनी जे भगवंताला वचन दिलं ते त्यांनी पाळलं.
ते गुणनिधीचा जन्म वापस गेल्यावर त्यांनी पुनर्जन्म मागताना देवाला म्हणतो, हे भगवन, माझ्याकडून गलती झालेली आहे, क्षमा असावी, पण मला पुनर्जन्म द्या. कशासाठी द्या? तुमचं मंदिर बांधतो. तुम्हाला माहित आहे का, एक कोणी जरी शिवभक्त त्याच्या कार्यकाळामध्ये जर मंदिर बांधला किंवा मंदिर बांधायला तुम्ही काहीतरी मदत केले, शिव मंदिर बर का, काय होते माहितीये का, एक जर मंदिर बांधलं किंवा त्या मंदिर बांधण्यासाठी कोणी मदत, कोणी भूदान, कोणी दगड, कोणी ईट, कोणी माती, कोणी जल, कोणी काही बी जरी दिलं शिव मंदिर बांधण्यासाठी, भगवान शंकर म्हणतो म्हण, तुझ्या 7 पिढ्यापर्यंत मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. 7 पिढ्यापर्यंत महाराज 7 कुळ उद्धार करतो. 1 नाही, 2 नाही, 7 कुळ महाराज. कशाला म्हणतात 7 कुळ? गुणनिधी वचन दिला, मी तुझंच भक्ती करेन, तुझंच गुणगान करेन, तुझ्याच साठी जगेन. आता हे गोष्ट कोणाला बोलतात माहितीये का? क्या बात आहे. हे गोष्ट कोण कोणाला सांगते माहितीये ना तुम्हाला? मी तुझ्याच साठी जगेन. कळते ना मी काय बोलणार आहे? हा, आम्ही त्याच्यातच आहेत महाराज, आम्हाला काय कळणार नाही? मी तुझ्याच साठी जगेन, तुझंच गुणगान गाईन. आणि हे आमचं नंदी त्याला म्हणतो, मी तुझ्याच साठी जगेन. नंदी म्हणलं तर फार मोठा शब्द होईल. अरे रडायचं जरी असलं ना, अशा व्यक्तीच्या खांद्यावर मी नेहमी सांगतो, तुमचं मस्तक ठेवून रडा, की त्यांनी कोणाच्याही खांद्यावर मस्तक ठेवलं नाही पाहिजे. कोण आहे तसं? माझं परब्रह्म परमात्मा एकटाच आहे महाराज, या जगामध्ये पुन्हा कोणी नाहीये. त्यांनी वचन दिलं, मंदिर बांधला, दिवा लावला, आणि दिवा लावून त्यांनी कुठे गेला? पुन्हा प्रसन्न झालं देवादिदेव महादेव. देवादिदेव महादेव पुन्हा प्रसन्न होऊन म्हणले, आता बस झालं तुझं कलिंग देशाचं राजकुमार घराण्यामध्ये राहणं, बस झालं, आता ये. हा, आणि त्याला आम्ही म्हणतो, तर तुला मी 101 रुपये चढवतो, मला हे दे. तुला मी सोन्याचं टोपी चढवतो. सोन्याचं टोपी माहिती आहे ना? हा, फार हुशार आहे तुम्ही. त्यांनी संपत्ती सगळं कुबेराला देऊन काय केलं? आणि तशा दान दिलेल्या व्यक्तीला आपण म्हणतो, मी तुला हे देतो. दीप सरसावीता झाला तो कुबेर, सरसावीता झाला तो कुबेर. दीप सरसावीता झाला तो कुबेर, सरसावीता झाला तो कुबेर, सरसावीता झाला तो कुबेर.
आज जे तुम्ही कुबेराचे पूजन करता ते कोण आहे? चोर आहे महाराज. एक चोरला सगळं खजाना देऊन टाकतो आणि त्याला आपण म्हणतो तुझ्या मंदिराला मी 1100 रुपये देणगी देतो. तुझ्या मंदिराला मी 11,000 देणगी देतो. आणि त्यांनी किती दिलं त्याला? कुबेराचा अधिपती बनवला, खजानाचा अधिपती. काही नाहीये त्याच्याजवळ. म्हणून कधी देवाला मी हे दिलं, मी ते दिलं, कधीच म्हटलं नाही पाहिजे. मी कोण आहे देणार? सगळं तुझंच आहे. तुलाच अर्पण, तुलाच अर्पण, तुलाच अर्पण. नमः पार्वतीपते शिव हर 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 देव. भगवंताला दिलेलं वचन पाळणं शिका. भगवंताला दिलेलं वचन आपण पाळलं पाहिजे. खर तर आज काशीचं वर्णन होतं, पण आज बसता 12 वाजेपर्यंत. हो महाराज. परब्रह्म परमात्म्याचं मी म्हणलं ना, कथा सांगणारे संपतात, ऐकणारे संपतात, पण शिवमहापुराण कथा मात्र कधीच संपणार नाही, कधीच संपणार नाही. अशी अत्यंत सुंदर असं शिवमहापुराण कथा आहे. ऐकणारे संपतात, सांगणारे संपतात, कथा मात्र कधी संपणार नाही. तरी आपण काशीची महिमा, काशी म्हणजे आनंद वन. बरं, काशी काशी म्हणलं तरच काशीला गेलेले इतकं पुण्य बसल्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून बघा कसं आहे माहितीये का? भगवान देता है तो चप्पड़ फाड़ कर देता है. भगवान लेता है तो चमड़ी उखाड़ कर लेता है. महाराज, चमड़ी उखाड़. त्याचं एक एक नामस्मरणामध्ये एक एक काही नाहीये काशीमध्ये. कोण कोण गेलेले काशी क्षेत्राला? बरेच जण इथून गेलेले. अविमुक्त क्षेत्र म्हणून बी त्याला म्हटले जातात. अविमुक्त क्षेत्र. काशी विश्वनाथाचं सहज जर कोणी नामस्मरण काशीमध्ये जाऊन, स्थान महत्व आहे महाराज. मला असं वाटतंय आपण उद्या सगळेजण काशीला जाऊ. आज मला पण खूप त्रास झालेला आहे. तरी प्रत्येक जण त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहानं 2-2.5 घंटा कुठं जाते कळत नाही. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अत्यंत सुंदर रीतीने हा जो कार्यक्रम चालू आहे, उद्या काशी विश्वनाथाचा महिमा आपण सगळे पाहणार आहोत. काश्यते प्रकाश्यते इति काशी.
परब्रह्म परमात्माचे एवढे लीले आहेत, जीवनपर्यंत बी एक एक लीला आपण करत जरी गेलो ना, त्याचं लीला संपत नाही. एवढं सुंदर लीला. तर त्याच्यामधलं काशीची महिमा, ज्यांना कोणाला काशीला जाणं झालं नाही ते सगळे उद्या कथेला घेऊन या. किंवा जाणं शक्य नाहीये, शरीर साथ देत नाहीये, तसं जरी त्यांनी कथा पेंडॉलमध्ये किंवा इथं येणं जरी शक्य नसलं, जिथपर्यंत ही आवाज जाते तिथपर्यंत बसून काशीची महिमा जर तुम्ही उद्या श्रवण केला, मी निश्चितपणे सांगतो इथं बसूनच तुम्हाला काशी विश्वनाथ आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. एवढी सुंदर काशीची महिमा आहे महाराज. आणि जे कार्य चालू आहे त्या कार्यामध्ये अनेक सद्भक्त आम्ही आज ज्यांच्या घरी पादपूजेला गेलेले आहे त्या सर्व सद्भक्तांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. बरेच लोकांच्या सद्भक्तांच्या घरी गुरु महाराजांना नेण्यात आलं, गृहप्रवेश करण्यात आलं, पादपूजा करून आरती व प्रसाद. काही लोकांनी असं इच्छा व्यक्त केलंय की महाराजांना घरी नेऊनच गाईचं जे देणगी आहे ते आम्ही महाराजांच्या समक्षच महाराजांच्या चरणी आपण गोमातेचं सेवा अर्पण करू, असं प्रत्येक सद्भक्त म्हणत आहेत. आणि आज लिंगैक्य शिवाबाई नागनाथ खिचडे यांच्या स्मरणार्थ गोदानासाठी 5,000 म्हणजे 5100 रुपये त्यांनी प्रदान केलेले. तुमच्याकडून जोरदार टाळ्याची मला अपेक्षा आहे. आणि लिंगैक्य शांतीरप्पा पारप्पा हुरदळे यांच्या स्मरणार्थ 11,000 रुपये गोदानासाठी सौजन्य शांताबाई हुरदळे यांनी प्रदान केलेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. कुठे उमाशंकर शिवाप्पा पाटील आज जे पूजा केले त्यांनी सुद्धा आजचा महाप्रसाद सुद्धा त्यांचंच होतं ना, त्यांचा महाप्रसाद होता आणि आज पूजन बी झाला. तर उमाशंकर शिवाप्पा पाटील म्हणजे SS पाटलांचे परिवार, त्यांनी सहज आम्ही आईला म्हणलं असं कार्य चालू आहे, यज्ञ चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आहुती देणार नाही का? तर मग त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन, महाराज तुमचं आज्ञा शिरसाहा वंदनीय आहे. SS पाटीलजी असताना सुद्धा त्यांनी सुद्धा तेवढंच गुरुप्रेम गुरुभक्ती गुरुसंपन्न त्यांनी होते. आणि आज त्यांच्या परिवारातले सर्व सद्भक्त सर्व सदस्यगण तसेच पद्धतीनं त्यांनी प्रेम दिलेले आणि तेवढंच पद्धतीनं त्यांनी उत्साहानं त्यांनी गुरु महाराजांच्या शब्दामध्ये हो म्हणून त्यांनी पाटील परिवाराच्या वतीनं 1 कारवडीचं त्यांनी वाग्दान केलेले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी बनते. आणि कुठे संगमेश्वर लकडे यांनी 2100 रुपये, एवढं सगळं आहे. संगमेश्वर लकडे यांनी 2100 रुपये प्रदान केलेले. जोरदार टाळ्या वाजवा. शिवदासप्पा राजुरे यांनी 1100 रुपये दिलेले. जोरदार टाळ्या पाहिजे.
त्र्यंबक बिराजदार आप्पा यांनी 1100 रुपये दिलेले. मुक्तेश्वर निलंगेकर यांनी 500 रुपये दिलेले. जोरदार टाळ्या पाहिजे. आणि प्रल्हाद अंबुलगे यांनी 1100 रुपये दिलेले. लोकमाता ज्योत लेखमाता ज्योती प्रकाश अवधूत यांनी 2100 रुपये प्रदान केलेले. जोरदार टाळ्या वाजवा. बालाजी लोहारे यांनी 1011 रुपये प्रदान केलेले. जोरदार टाळ्या. अविनाश लोहारे यांनी 2100 रुपये दिलेले. अशोक लोहारे यांनी 1151 रुपये दिलेले. टाळ्या पाहिजे बरं का. कुसुम गिरी यांनी 500 रुपये प्रदान केलेले. जोरदार टाळ्या वाजवा. आणि संभा मन्मथप्पा निलंगेकर यांनी 5100 रुपये 5100 रुपये यांनी प्रदान केलेले. जोरदार टाळ्या वाजवा. जयशंकर निलंगेकर यांनी 4000 रुपये प्रदान केलेले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. शिवसांब निलंगेकर यांनी 5100 रुपये यांनी प्रदान केलेले. टाळ्या पाहिजे. जयशंकर बेरुळे 1001 रुपये प्रदान केलेले. टाळ्या वाजवा जोरदार. विश्वनाथप्पा खिचडे यांनी 1100 रुपये प्रदान केलेले. जोरदार टाळ्या वाजवा. वैजनाथप्पा शिवलिंगप्पा आलमलकर यांनी 2100 रुपये. पार्वतीबाई वाडकर यांनी 521 रुपये यांनी प्रदान केलेले. एकदा जोरदार टाळ्या त्या सर्व देणगीदारांबद्दल. हा झालं. जा घेऊन जा. बरेच सद्भक्तांनी वैयक्तिक एक कारवडीचं वाग्दान केलेले. ज्याने ज्याने वैयक्तिक कारवडीचं वाग्दान केलेले त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी ज्यांनी 100 रुपये पासून लाख रुपयेपर्यंत जो कोणी भक्त बाबाजी वैजनाथप्पा कमलापुरे यांनी सुद्धा 2100 रुपये गोदानासाठी प्रदान केलेले. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी बनते. जे उचलते ते उचलायचं. जे उचलत नाहीये ते नाही उचलायचं. कंबर दुखेल, नस दुखते, गुडघे दुखेल, जेवढं उचलते तेवढंच उचलायचं. प्रत्येक जण तन मन धनानं ह्या कार्यासाठी, कारण हे काम इतिहास रचणारं कार्य आहे. आणि हे कार्य धोंड्याच्या महिन्यामध्ये बरेच जण चांदीचं गाय करून दान देतात, पण तुम्ही जिवंत गाय गुरु महाराजाला दान करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं पुण्य कुठं तुम्ही संपादन करणार आहे, त्याचं तारीख निश्चित करण्यात येईल उद्या. शेवटच्या दिवशी कोण्या धोंड्याच्या महिन्यामध्ये कोण्या तारखेला महाराज इथं येणार आहे आणि कोण्या तारखेला गावात येऊन आणि शोभायात्रा त्या गोमातेंचं करून आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं तो गोदानाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. जो प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये पुन्हा ज्यांनी दिलं नाही दिलं सर्वांना सुद्धा ते गोमाता सर्वांना आशीर्वाद देऊन त्यांच्या जीवनामध्ये सद्बुद्धी विनय ज्यांना जे घडलं ते दिलं. आणि मला आश्चर्य वाटतो या गावातील किती मूढ भक्ती आहे. एक सामान्य कुटुंबातली ती एकटीच आहे बाई, जवादे बाई ना, जवादे एकटीच आहे ते. त्याचं परिस्थिती तशी नाही आहे देण्यासारखं बरं का. मला माहित नाही, पण मला जेवढं माहित आहे तेवढं सांगायला. त्यांनी सुद्धा गोमातेसाठी मला कसं दिले माहिती आहे का त्याने? माझं नाव घेऊ का नाही घ्यायचो गुपचूप असं केले. मी म्हणलं काय दक्षिणा समजू नाही, गाईला गाईला. मी म्हणलं गाई माझ्याकडे नाही, महेशप्पा मग सांगण्याचा उद्देश एवढं मुग्ध स्वभाव
आणि एवढं स्वतःच्या कष्टातून उभा केलेल्या संसारातून त्यांनी गुरु महाराजाच्या चरणी 700 रुपये त्यांनी गोदानसाठी दिलेले. एकदा जोरदार त्या जवादे मावशीसाठी बनते. एवढं सुंदर असे सद्भक्त या ठिकाणी भरपूर जण आहेत. प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये हे सगळ्यांनी गोदानसाठी जुनी कोणी मदत केलेले, सहकार्य केलेले त्या सर्वांना सद्बुद्धी, विनय, सन्मंगल आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळो. आणि उद्या मात्र अत्यंत सुंदर कथा होणार आहे. त्याबद्दल सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन लवकरात लवकर, उद्या जर कोणाकडं पादपूजाचं नियोजन असेल, सप्तर्षी महाराज जर आम्हाला अगोदरच सांगा, वेळ ठरवा. दुपारच्या उन्हामध्ये फिरवू नका. आणि आल्याचे 2 दिवस काहीच काम लावत नाही. शेवटचं जाता जाता असं तब्येत बिघडून पाठवून देतात महाराजाला. म्हणजे इतकं प्रेम म्हणजे तुमचं आहे. वाजवा टाळ्या. क्या बात आहे. अत्यंत सुंदर असं तुमचं गाव असो आणि हेच प्रेम सदैव गुरु महाराजावर राहो, एवढंच या सन्मंगल चिंतनामध्ये सांगून उद्याच्या दिवशी परब्रह्म परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण लवकरात लवकर उपस्थित राहावं. आणि विशेष करून श्री अमृतेश्वर मठ संस्थान यूट्यूब चॅनल बरेच जण काल सांगितल्या प्रकारे बरेच जणांनी सबस्क्राईब केले. मला वाटते हे सगळं आमच्या युवक मंडळीचं काम असेल. ज्यांना ज्यांना करता येत नाही आहे, त्यांना कळत नाही आहे, त्यांना सुद्धा शिकलेले लेकरं घरात एकतरी मोबाईल अँड्रॉइडचा आहेच, तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून, कारण तुम्हाला का करा म्हणायलो, तुम्ही दिलेलं गाईचं व्हिडिओ सुद्धा त्याच्यातच येणार आहे. हां, तुम्ही जे आता गाय दान करणार आहे ना, ते तिथं चारा खायले की नाही, तिथं चांगलं आहे की नाही, त्याला संतान झाले का, ते दूध द्यायली का, ते माणूस तिथं पाणी पाजवलं की नाही, हे सगळ्यांचं व्हिडिओ 15 दिवसाचं, महिन्याचं, 2 महिन्याचं ह्याचं व्हिडिओ महाराजासोबत तिथं फिरत असताना व्हिडिओ करून ते सगळं व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी आपण दिलेलं गोमातेचं आता त्याच्यात काय बदल झाला हे सगळं तुम्हाला घरी बसल्या ठिकाणी बघायला भेटतो. आणि पुन्हा भस्म कसं तयार करायचं, तिथं भस्म तयार करण्याची विधी तयार होणार आहे. ते भस्म कसं तयार होईल याचा सुद्धा व्हिडिओ त्याच्यात पडणार आहे. आणि असं अनेक व्हिडिओ त्याच्यात पडणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना ते सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ बघण्याचे प्रयत्न करा. सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, श्री अमृतेश्वर मठ संस्थान यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करून त्याचं बेल आयकनवर सेट करणं विसरू नका. एवढं या ठिकाणी सांगून, कारण बरेच जणांनी कालपासून सबस्क्राईब केलेले, कमीत कमी 100-200 लोक स्पीडमध्ये गेलं ते, तर अजून प्रयत्न करावा. प्रत्येकाने त्या चॅनलला लाईक केलं पाहिजे, कारण तो आपलं समाजाचा, आपलं मठाचं चॅनल आहे. त्या चॅनलला प्रमोट करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्याची त्याच्यामध्ये दिलेली आहे. एवढं या सुंदर मंगलमय प्रसंगामध्ये. आणि ज्यांनी कोणी हे गोमाता आणण्याचं आणि नंदी आणलेले, काल सांगितलं ना मी, नंदी आणलेले, आता ज्यांनी कोणी हे गोमाता आणण्याचं प्रयत्न करत आहे, सेवा करत आहे, त्या सर्व लोकांबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि प्रत्यक्षामध्ये परोक्षामध्ये ज्यांनी कोणी सेवा करत आहे त्या सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन आजचं या कथेला विराम देतो. उद्या मात्र काशीचं वर्णन आहे आणि अजून एक ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपण उद्याचं करू. एवढं सांगून आजच्या शिवकथेला विराम देतो. ओम शांती शांती शांती. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. चला आरतीला जवळ यायचे सगळे जण. उठून उभा राहा, बंद करून टाक.